नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स फर्स्ट मध्ये 4 नंबरचे चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जसं आपण 11वी मध्ये स्ट्रेट लाईन शिकलेलो आहे, वेगवेगळे फॉर्म शिकलो आहे स्ट्रेट लाईनचे. स्लोप पॉईंट फॉर्म असेल, 2 पॉईंट फॉर्म असेल, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, एक नॉर्मल फॉर्म होता, अँगल बिटवीन द लाईन्स, नंतर फॅमिली ऑफ लाईन्स. एवढा पार्ट आपण 11वी मध्ये बघितलेला होता. त्याचा पुढचा पार्ट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा आपल्या 4थ्या चॅप्टरमध्ये आहे. ते सगळे फॉर्म्स तुम्ही एकदा रिवाइज करून घ्यायची गरज आहे. त्याच्यामध्ये थेरी प्रश्न आहे, 3 ते 4 थेरी प्रश्न आहेत. त्यातला पहिला थेरी प्रश्न आहे बघा, थेरम आहेत, त्याच्यावर आपण प्रश्न बनवला. शो दॅट uv is equal to 0 represent combined equation of u is equal to 0 and v is equal to 0. याचा अर्थ काय आहे? u आणि v ह्या दोन लाईन्स आहेत. u is equal to 0 म्हणजे ax plus by plus c is equal to 0 अशा प्रकारची एक रेषा आहे, स्ट्रेट लाईन आहे. दुसरी पण v is equal to 0 ही सुद्धा एक स्ट्रेट लाईन आहे. मग त्यांचं कंबाईन इक्वेशन म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट करायचा. तर uv is equal to 0 याला काय म्हणतात? ते दोघांचं रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यात कंबाईन, म्हणून त्याला म्हणतात कंबाईन इक्वेशन ऑफ u is equal to 0 and v is equal to 0. म्हणजे ह्या दोन लाईन वेगळ्या लिहिणं काय आणि कंबाईन इक्वेशन लिहिणं काय, ते दोघांचा अर्थ सारखाच आहे तिथे, फक्त ते त्यांचं कंबाईन इक्वेशन आहे. म्हणजे या दोघांच्या प्रॉपर्टी इथे सॅटिस्फाय होतात आणि या इक्वेशन मध्ये ज्या प्रॉपर्टी असतील त्या ह्या दोघं लाईन सॅटिस्फाय करतात. म्हणून त्याला काय म्हणतात? uv is equal to 0 हे जे आहे ते कंबाईन इक्वेशन u is equal to 0 and v is equal to 0 आहे. तर आपण आन्सर मध्ये बघूया. Let u is equal to a1x plus b1y plus c1 is equal to 0. आपल्याला दोन लाईन्स घ्यायच्या आहेत u आणि v. मग ax plus by plus c म्हणजे एका रेषेचं इक्वेशन राहतं, म्हणून आपण काय घेतलं? a1x b1y c1 is equal to 0 ही फर्स्ट लाईन. सेकंड लाईन a2x plus b2y plus c2 is equal to 0 is the second लाईन. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत वेगवेगळ्या, त्यांचं एक कंबाईन इक्वेशन आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे ह्या दोन लाईन्स आणि एक कंबाईन इक्वेशन एकच आहे असं दाखवायचं. म्हणजे एखाद्या पहिल्या रेषेवरचा पॉइंट असेल तर तो ह्या इक्वेशन सॅटिस्फाय करेल, आणि दुसऱ्या रेषेवरचा पॉइंट असेल तो पण हे पहिलं इक्वेशन जे uv is equal to 0 आहे ते सॅटिस्फाय करेल. किंवा ह्या uv is equal to 0 हे जे इक्वेशन आहे याच्यावरचा एखादा पॉइंट घेतला आपण तर तो एकतर या पहिल्या रेषेवर असेल किंवा दुसऱ्या रेषेवर असेल किंवा तो दोघांवर पण असू शकतो. त्याच्यासाठी आपण काय करू? पहिल्यांदा पहिल्या रेषेवरचा पॉइंट घेऊ आणि या इक्वेशन तो सॅटिस्फाय करतो असं दाखवू. लेट ax1 y1 be a point on the line a1x b1y plus c1 is equal to 0. समजा हा जो पॉइंट आहे ax1 y1 तो या रेषेवर आहे. एखादा पॉइंट एखाद्या रेषेवर असले म्हणजे काय? इक्वेशन सॅटिस्फाय होईल. म्हणजे आपण xy ठिकाणी x1 y1 टाकलं तर राईट हँड साइड आपल्याला 0च मिळेल. म्हणजे तो त्याच्यावरचा पॉइंट आहे म्हणून काय मिळेल? मग a1 x1 plus b1 y1 plus c1 is equal to 0 असं मिळेल आपल्याला. आता आपण हे इक्वेशन u आणि v ची किंमत प्रत्यक्ष टाकून त्याच्यामध्ये हा पॉइंट टाकलाय x1 y1 आणि कन्सिडर केलंय a1 x1 plus b1 y1 plus c1 into a2 x1 plus b2 y1 plus c2 याची किंमत 0 आली पाहिजे. तर इथे पहिला जो ब्रॅकेट आहे तो 0च आहे, कारण x1 y1 त्या रेषेवरचा पॉइंट असल्यामुळे हे आपण लिहूनच ठेवलंय की हे 0 आहे. म्हणजे 0 into हे सेकंड लाईन किंमत किती असली तरी प्रॉडक्ट किती येईल? 0. म्हणजे काय झालं याचा अर्थ की x1 y1 या पॉइंटने हे इक्वेशन म्हणजे अशा प्रकारचं
आपण जर दुसऱ्या रेषेवरचा पॉइंट घेतला, समजा x2 y2 दुसऱ्या रेषेवरचा पॉइंट घेतला, तर त्यावेळेस काय होईल, a2 x2 b2 y2 c2 हा 0 येईल, कारण तो दुसऱ्या रेषेवरचा पॉइंट आहे. मग तो पॉइंट आपण या इक्वेशन मध्ये टाकला, म्हणजे इथे टाकला, तर त्यावेळेस पण हे 0 येईल. पण ते कोणत्या ब्रॅकेटमुळे 0 येईल, या दुसऱ्या ब्रॅकेटमुळे पुन्हा ते 0 येईल. म्हणजे आपल्याला दिसेल की x2 y2 जो दुसऱ्या रेषेवरचा पॉइंट घेतला आपण, तो सुद्धा या इक्वेशन सॅटिस्फाय करतो असं आपल्याला दिसेल. म्हणजे पहिल्या रेषेवरचा पॉइंट घेतला तरी ते इक्वेशन सॅटिस्फाय होणार, दुसऱ्या रेषेवरचा पॉइंट घेतला तरी ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. हे uv म्हणजे हे इक्वेशन आहे बरं का, हा एक ब्रॅकेट आणि इनटू हा दुसरा ब्रॅकेट. याचा अर्थ काय, पहिल्या ब्रॅकेट मध्ये ही लाईन आहे, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ही लाईन, म्हणजे ते इक्वेशन x1 y1 कडून आणि x2 y2 कडून, म्हणजे दोघं रेषेवरच्या पॉइंट कडून ते इक्वेशन 1 सॅटिस्फाय होईल. तर लिहिलंय बघा, द लाईन u is equal to satisfy the equation u is equal to 0. सिमिलरली वी कॅन शो दॅट, म्हणजे आपण दुसऱ्या रेषेवरचा पॉइंट घेतला, v is equal to 0 या रेषेवरचा घेतला, तर आपल्याला सॅटिस्फाय इक्वेशन uv is equal to 0. आता आपण उलट करणार. आता आपण या uv वरचा एक पॉइंट घेऊ आणि तो कोणत्या तरी एका रेषेवर आहे किंवा दोघांवर आहे असं दाखवू. Now let x dash y dash be a point which satisfy u is equal to 0. म्हणजे आपण काय करतोय आता, या इक्वेशन वरचा एक पॉइंट घेतोय, म्हणजे काय होईल, u आणि v टाकल्यावर, हा पॉइंट टाकल्यावर काय होईल, u काय आहे, ax a1x b1y c1 आहे, आणि v काय आहे, a2x b2y c2 आहे. त्याच्यामध्ये आपण x dash y dash पॉइंट टाकतोय. मग काय होईल, a1 x1 a2 x2 c1 इंटू काय येईल, a2 x dash b2 y dash c2. म्हणजे x1 y1 न घेता आपण काय घेतले, इथे डॅश घेतले, a1 x dash b1 y dash, इथे a2 x dash y dash. आता हा प्रॉडक्ट कसा आहे, राइट हँड साइड 0 आहे. मग दोन संख्यांचा प्रॉडक्ट, दोन टर्मचा प्रॉडक्ट जर 0 असेल तर त्यापैकी एक तर पहिली टर्म 0 असेल. बघा, आपल्याला जर पहिली टर्म 0 असेल तेव्हा हा प्रॉडक्ट 0 येईल, किंवा दुसरी टर्म 0 असेल तेव्हा पण हा प्रॉडक्ट 0 येईल, किंवा दोघं 0 असतील, हा पण ब्रॅकेट 0 हा पण 0 येईल. असं असेल तर हा प्रॉडक्ट 0 येईल. मग याचा अर्थ काय, जर हे 0 असेल तर याचा अर्थ काय आला की x डॅश y डॅश हा पॉइंट पहिल्या रेषेवर आहे. म्हणजे घेतला आपण इक्वेशन मधून तो पॉइंट, पण तो कुठे दिसला, पहिल्या रेषेवर. जर हे दुसरा 0 असेल तर याचा अर्थ काय होईल की x डॅश y डॅश हा पॉइंट दुसऱ्या रेषेवर आहे. आणि जर दोघं 0 असले तर याचा अर्थ होईल तो x डॅश y डॅश हा जो पॉइंट आहे तो दोघं लाईन्सवर आहे. u is equal to 0 and v is equal to 0 दोघांवर आहे. म्हणजे काय आलं, uv is equal to 0 is the combined equation of u is equal to 0 and v is equal to 0. म्हणजे याचा अर्थ काय आला की आपण uv मधून पॉइंट घेतला तरी तो रेषेवर निघाला, एक तर पहिल्या रेषेवर आहे किंवा दुसऱ्या निघाला असतो, आणि पहिल्या रेषेवरचा पॉइंट घेतला तरी तो इक्वेशन 1 सॅटिस्फाय केलं त्याने, दुसऱ्या रेषेवरचा पॉइंट घेतला तरी त्याने इक्वेशन 1 म्हणजे हे u is equal to 0 सॅटिस्फाय केलं. म्हणजे हे इक्वेशन आणि ह्या दोन वेगळ्या लाईन्स वेगळं नाही तर काय आहे ते, दॅट इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ given two lines u is equal to 0 and v is equal to 0 यांचं ते कंबाइंड इक्वेशन आहे. हा एक थेरी प्रश्न आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित तयार करून घ्या. याच्यामध्ये अजून 2 थेरम आहेत. आता आपण पुढचा थेरम बघूया. आपण दुसरा थेरम आपण बघणार आहोत. दुसरा थेरम आहे, शो दॅट combined equation of pair of lines through the origin is a homogeneous equation of degree 2 in x and y. याचा अर्थ काय, कंबाईन म्हणजे आपण पाहिलं ते एकत्र, कंबाईन किंवा त्याला जॉइंट इक्वेशन सुद्धा म्हणतात. कंबाईन करणे किंवा जॉइंट करणे ऑफ
पेअर ऑफ लाईन्स म्हणजे दोन लाईन्स थ्रू द ओरिजिन म्हणून म्हणजे काय ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स is a homogeneous equation of degree 2 in x and y. म्हणजे दोन ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन जर घेतल्या आपण आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन केलं तर ते एक होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय राहील. म्हणजे एक्स वाय मधील ते होमोजिनियस इक्वेशन राहील की ज्याची डिग्री किती राहील 2. होमोजेनियस म्हणजे काय सम ऑफ द एक्सपोनेंट ऑफ द व्हेरिएबल्स इज द सेम एव्हरीवेअर. इज द सेम म्हणजे काय सगळीकडे समजा घातांकांची बेरीज 2 असेल तर त्याला म्हणतात होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. जर 3 असेल तर होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 3. जर 1 असेल तर त्याला म्हणतात होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 1. अशा प्रकारे तर इथे आपल्याला डिग्री 2 मिळणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल दोन लाईन्स ओरिजिन मधून जाणाऱ्या घ्याव्या लागतील. सो लेट a1x plus b1y is equal to 0 and a2x plus b2y is equal to 0. b2 lines तुम्ही लिहिताना असं लिहू शकता b2 lines passing through the origin. आता ओरिजिन मधून जाणाऱ्या आहेत का नाही यार ज्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नसते ती जी लाईन असते ती ओरिजिन मधून जाते. मग कॉन्स्टंट टर्म म्हणजे C1 किंवा C2 आपण घेतलेला नाही म्हणजे ते ह्या दोघं लाईन्स कुठे आहे ओरिजिन मधून जाणाऱ्या आहेत. कारण म्हटलेलं आहे पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन म्हणजे दोन लाईन्स ओरिजिन मधून जाणार त्या आपण घेतल्या त्यांचं कंबाईन इक्वेशन म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट करायचा. So a1x plus b1y into a2x plus b2y is equal to 0. आपण हा प्रत्यक्ष प्रॉडक्ट करू तर काय होईल a1 a2 x square plus a1 b2 xy plus a2 b1 xy plus b1 b2 y square. अशा चार टर्म मिळतील. त्यात ह्यामधल्या ज्या दोन टर्म आहेत ते एक्स वाय च्या टर्म आहेत आपण एकत्र केल्या a1 b2 plus a2 b1 xy आणि हा b1 b2 y स्क्वेअर राहू द्या. if we take a1 a2 is equal to a1 b2 plus a2 b1 is equal to 2h and b1 b2 is equal to b, we get ax square plus 2h plus xy plus by square is equal to 0. आता a1 a2 काय कॉन्स्टंट आहे म्हणजे 2 आणि 3 असेल तर 6 होईल की नाही. a1 a2 न लिहिता a लिहून घेतात आणि ह्या दोन टर्म आहे तर या दोघांची बेरीज एक कोणता तरी कॉन्स्टंट आहे त्याला 2h घेतात. पुढच्या पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला असं नोटेशन घेतलेलं आहे आणि b1 b2 ला काय घेतात y स्क्वेअर which is a homogeneous equation of degree 2. म्हणजे बघा इथे x ची टर्म आहे स्क्वेअर आहे इथे x आणि y दोघं आहे तर मग हा 1 आणि 1 2 आहे आणि इथे फक्त y स्क्वेअर आहे म्हणजे काय आलं घातांकांची बेरीज सर्व ठिकाणी किती आहे 2 म्हणून हे काय आलं इज अ होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. म्हणजे आपल्याला उत्तर आलं आता की कंबाईन इक्वेशन जे असतं पेअर ऑफ लाईन थ्रू ओरिजिनचं ते काय असतं होमोजेनियस असतं. हा एक छोटासा थेरम आहे. याच्यानंतर अजून एक थेरम आहे तो उलट आहे. आता त्याच्यामध्ये असं दिलंय एव्हरी होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन थ्रू द ओरिजिन. म्हणजे तिथे होमोजेनियस इक्वेशन घेतलं जाईल आणि त्याच्या मग फॅक्टर काढून आपल्याला काय दिसेल की ते ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स आहे असं दिसेल. आता आपण तिसरा थेरम मी आता जो सांगितला तो बघूया. तिसरा थेरम आहे शो दॅट एव्हरी होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. म्हणजे याच्यामध्ये काय आहे अगोदरच तुम्हाला होमोजेनियस इक्वेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे की त्यामध्ये ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स आहेत. तर इथे मागच्या थेरम मध्ये आपल्याला हे शेवटी मिळालं होतं आता आपण इथे सुरुवातीला घेतो.
consider ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Let it be equation number 1. मग याच्यामध्ये हे a, h आणि b यांचे कोणतेही कॉन्स्टंट असले, कोणतेही रियल नंबर असले, तर त्या ज्या लाईन्स असतात ते काय असतात, कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. फक्त ही कंडिशन तिथे दिलेली असते, h square minus ab should be greater than equal to 0. हे इक्वेशन दिलेलं असतं आणि असा प्रश्न असतो, so that this equation represent pair of lines through the origin if h square minus ab is greater than equal to 0. असं दिलेलं असतं. म्हणजे सगळ्या काही जे आपण फॅक्टर वगैरे पडले, म्हणजे दोन लाईन्स त्या असतील तर त्या कशावर डिपेंड आहे, ए, एच आणि बी वर. म्हणून इथे वेगळ्या केसेस घेतले. केस 1 आहे, इफ a is equal to 0 or b is equal to 0. म्हणजे दोघं कंडिशन घेतले एका केस मध्ये. जर a 0 असेल तर काय होईल, ही जी लाईन आहे ती अशी होईल, 2hxy plus by square is equal to 0 असे होऊन जाईल. मग त्यातून आपण काय कॉमन घेऊ शकतो, y कॉमन घेऊ शकतो. मध्ये काय राहील, 2hx plus by is equal to 0 असं मिळेल. म्हणजे काय होईल, y is equal to 0 and 2hx plus by is equal to 0. ह्या त्या दोन लाईन्स. y is equal to 0 म्हणजे x ऍक्सिस दॅट इज पासिंग थ्रू ओरिजिन, आणि हे पण x y ची टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म नाही. म्हणजे ही लाईन सुद्धा ओरिजिन मधून जाते. म्हणजे a 0 असेल तेव्हा याच्यामध्ये दोन लाईन्स ओरिजिन मधून जाणाऱ्या आहेतच. त्याचप्रमाणे जर का b 0 असेल, b 0 असेल तर इक्वेशन 1 काय होईल, असं होणार, ax square plus 2hxy is equal to 0. b ची किंमत 0 टाकल्यावर असं होईल. आपण मग इथून काय कॉमन घेऊ शकतो, x मध्ये काय येईल, 2hy is equal to 0. मग परत मिळेल आपल्याला x is equal to 0 and ax plus 2hy is equal to 0. ax is 0 म्हणजे परत y axis that is the line passing through origin. आणि याच्यात पण पहा x y ची टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म, वेगळा कॉन्स्टंट टर्म नाही आहे वेगळी, त्याच्यामुळे ही सुद्धा ओरिजिन मधून जाते. म्हणजे b जरी 0 असला तरी आपल्याला असं दिसलं की हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये दोन लाईन्स ओरिजिन मधून जाणाऱ्या आहेत. आता आपण सेकंड केस बघू की त्याच्यामध्ये a आणि b दोघं 0 असतील. समजा सेकंड केस आहे a is equal to 0 and b is also 0 असेल तर हे इक्वेशन 1 becomes 2hxy is equal to 0 असं होऊन जाईल. 2hxy म्हणजे 2h तर 0 नाही, म्हणजे xy is equal to 0. म्हणजे काय, x is 0 and y is 0 असे दोन इक्वेशन मिळतील. हा y ऍक्सिस आहे आणि हा x ऍक्सिस. म्हणजे y ऍक्सिस वन ऑफ द लाईन and this is x axis that is also one of the line. Both the line passing through origin, त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच ओरिजिन आहे. म्हणजे ह्या सुद्धा a आणि b 0 असताना सुद्धा त्या ज्या लाईन्स आहेत त्या दोघं लाईन्स ओरिजिन मधून जाणाऱ्या आहेत असं आपल्याला दिसलं. आता तिसरी जी केस आहे ती महत्वाची. समजा b is not equal to 0 असेल. थर्ड केस is suppose b is not equal to 0. मग हे जे इक्वेशन आहे त्याच्यात आपण फॅक्टर काढू. म्हणजे b 0 नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये दोन लाईन्स असतात असं आपल्याला दिसेल. Then equation 1 can be written as, ही जी शेवटची टर्म आहे त्या आधी लिहू आपण, by square plus 2hxy plus ax square is equal to 0. हे कन्सिडर केले. ही टर्म आणि हे इक्वेशन सारखं आहे, पण फॅक्टर काढण्यासाठी
आपण ऍडजस्टमेंट करतो आहे. तर आता इथे आपल्याला माहिती आहे बा बी 0 नाही, म्हणजे या इक्वेशनला आपण बी ने मल्टिप्लाय करू शकतो. मल्टिप्लाइंग बाय बी जर म्हटलं तर इथे बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hb xy प्लस ab x स्क्वेअर असं मिळेल बघा. बी 0 नाही आहे, मग बी ने मल्टिप्लाय करू शकतो आपण. आता पुढे आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे. आपण लिहितोय बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hxy प्लस इथे आपल्याला एक टर्म मिळवायची आहे, ती म्हणजे h स्क्वेअर x स्क्वेअर मिळवायचं आहे. मग ती ही टर्म नव्हती, ती मिळवली, मग ती वजा आपण करून टाकू. जी मिळवली ती वजा आपण केली आणि शेवटचे टर्म राहिले तिथे ab x स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता ह्याच्या पहिल्या तीन टर्म आहे, तुम्हाला a प्लस बी स्क्वेअर सारखे आहे. a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर असा आहे. इथे hb आहे आपला. तर a प्लस b चा वर्ग आहे म्हणजे काय आहे ते by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर आहे मायनस. आता ह्या ज्या दोन टर्म आहे याला जर आपण ब्रॅकेट दिला तर ते काय होईल, पहिली टर्म होईल a स्क्वेअर x स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट दिल्यामुळे पुढची टर्म मायनस ab x स्क्वेअर इज इक्वल टू 0 असे करावे लागेल. देन by plus hx bracket square keep the same and take here x square common from right hand side. We get a square minus ab into x square. आता आपण काय करू, by plus hx ब्रॅकेट स्क्वेअर राहू द्या मायनस हे स्क्वेअर रूट मध्ये घेऊ म्हणजे काय होईल अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस ab इंटू x आणि त्याचा स्क्वेअर. ज्याचा वर्गमूळ घेतलं आणि वर्ग केला म्हणजे तीच टर्म ठेवली, फक्त ते ऍडजस्टमेंट आहे. नाउ दिस इज ऑफ द टाइप a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू 0 असा आहे. म्हणजे याचं काय करता येईल आपल्याला a मायनस b इंटू a प्लस b असे त्याचे फॅक्टर काढता येतील. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय a मायनस b इंटू a प्लस b. त्याच्यामुळे या पुढची टर्म आपल्याला लिहिता येईल a मायनस b म्हणजे काय होईल by प्लस hx. एकदा प्लस करूया वाटल्यास प्लस अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस ab x हा एक ब्रॅकेट राहील आणि इंटू a मायनस b म्हटलं तर काय आहे by प्लस hx मायनस अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab इंटू x इज इक्वल टू 0. असे दोन ब्रॅकेट आपल्याला मिळाले बघा. अजून आपल्याला त्या लाईन दिसत नाही व्यवस्थित, तर आपण अजून एक स्टेप वाढवू. by प्लस इथून x कॉमन घ्या. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय राहील बघा h प्लस अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab इंटू x आणि सेकंड मध्ये काय होईल by तिथे प्लस इथून x कॉमन घ्या h मायनस अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab इंटू x दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे बघा x ही एक असता हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट म्हणजे x ही एक टर्म आहे, y चे पण एक टर्म आहे, इकडे पण x ही एक टर्म आहे आणि y चे पण एक म्हणजे काय आपण बेरीज वजाबाकी केल्यावर जो एक वेगळा कॉन्स्टंट मिळेल म्हणजे x ची एकच टर्म आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून ही सुद्धा एक लाईन आहे आणि ही आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट सेपरेट कॉन्स्टंट नाही, x ची आहे y ची आहे सेपरेट कॉन्स्टंट नाही. म्हणून ह्या ज्या दोन लाईन्स आहेत परत त्या ओरिजिन मधून जाणाऱ्या आहेत. सो by प्लस h प्लस अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab इंटू x इज 0
आणि दुसरी लाईन कोणती येईल by प्लस h मायनस अंडर रूट a square minus ab into x is equal to 0. Which are the two lines passing through origin where this term a square minus ab must be greater than equal to 0. Either less than 0 असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर होऊन जाईल. म्हणून a square minus ab हा कसा असला पाहिजे ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ही कंडिशन तुम्हाला थेरम विचारताना दिलेलीच असते. ती आपल्याला याच्यामुळे मिळते की अंडर रूट मध्ये आहे म्हणून दॅट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण 3 थेरम पाहिले. अजून एक थेरम आपण नंतर पाहणार आहे अँगल बिटवीन द लाईन्स. तो थेरम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.